बिहारमध्ये मतदार यादीतून हटवलेल्या 65 लाख मतदारांची यादी जाहीर करा, 3 दिवसात माहिती सादर करा, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। मतदार याद्यांमध्ये घोळ, मुंबई पालिकेच्या मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे, राज ठाकरेंची भूमिका। पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे राज ठाकरेंचे आदेश। मतदार यादीमध्ये दोष आहे हे आम्हालाही मान्य, मात्र निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक तपासणी सुरू असताना विरोध का? मतदार यादी घोळाचे आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। 2014, 2019, 2025 मध्ये मुंबईतील सर्वात मोठा भाजपच राहिलेला आहे, मात्र कुणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असल्यास हरकत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबईत फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही, निवडणुकीसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। निकाल लवकर द्या, न्याय न मिळाल्यास सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात लोकशाही तडफडून मरून जाईल, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हाच्या सुनावणीवरून उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टाला विनंती। आंदोलकांना बेदम मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती, तर सुरज चव्हाणांच्या नियुक्तीबाबत माहिती नाही, त्या बैठकीत मी नव्हतो, अजित पवारांची प्रतिक्रिया। आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्याचं आंदोलन चिघळलं, संतप्त आंदोलकांकडून नाशिक आदिवासी आयुक्तालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांसोबत झटापट, शासनानं खासगी कंपन्यांमार्फत भरतीचा निर्णय घेतल्याचा दावा। सिंधुदुर्गातील जनता दरबारामध्ये पालकमंत्री नितेश राणेंचा महसूल अधिकाऱ्याला दम, लोकांची कामं करा नाही तर निलंबित करू, नितेश राणेंचा इशारा। कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार, ओबीसीतूनच आरक्षण घेणार, मनोज जरांगे ठाम, तर अजूनही 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग काढू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांचं जरांगेंना आवाहन। हिंगोलीत भाजपा जिल्हाध्यक्ष बैठका घेऊन अधिकाऱ्यांना धमक्या देतात, पैशाची मागणी करतात, शिंदेचे आमदार संतोष बांगर यांचा भाजपच्या गजानन घुगेंवर आरोप, तर मी पैसे मागितलेले सिद्ध झाल्यास मला अँटी करप्शनमध्ये द्या, घुगेंचं आव्हान। उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्यासाठी मुदतवाढ, 31 नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत, सरकारचा वाहन चालकांना मोठा दिलासा। कबूतर स्वतःचं अन्न शोधून शकतात, त्यामुळे त्यांना सक्रिय खाद्य देणं थांबवलं पाहिजे, कबुतराच्या विष्ठेमुळे अनेक श्वसनाचे आजार होऊ शकतात, फ्रेंड्स ऑफ मुंबईतर्फे आयोजित कार्यक्रमात तज्ज्ञांचं मार्गदर्शन। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शासकीय निवासस्थानं आणि ऐतिहासिक वारसा स्थळांवरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई, सर्वत्र हर घर तिरंगा ही मोहीम, तर कोयना आणि उजनी धरणही उजळून निघाली। बांगलादेशनं कांदा आयात बंदी हटवली, 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा भारतामधून बांगलादेशात पाठवण्यास परवानगी, बाजारभावात 100 ते 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता। जम्मूच्या किश्तवाडमध्ये यात्रा मार्गावरती ढगफुटी, आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू, 120 जण जखमी झाल्याची माहिती। ढगफुटीनंतर नाल्यात अचानक वेगानं आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेले, बचाव कार्य सुरू।